शियाटिक नर्व ब्लॉक, तर याचे पोस्टेरियर अप्रोच आहे, लिथोटॉमी अप्रोच आहे आणि अँटीरियर अप्रोच आहे. पोस्टेरियरचं नाव सेम लॅबॅट आहे. हा जो ऑब्च्युरेटर नर्व होता 1.5x1.5 वाला, तर ही लाईन आहे PSIS आणि ग्रेटर ट्रोकॅन्टर आणि ग्रेटर ट्रोकॅन्टर टू सॅक्रल हायटस. याच्यावरनं परपेंडिक्युलर टाकायचा, हा जिथे भेटेल तिथे. ही लाईन इकडे हायटस परपेंडिक्युलर टाकायचा. ही नर्व बरोबर ग्रेटर शियाटिक नॉचमधनं निघते स्ट्रेट या दोघांच्या मधातनं. ग्रेटर ट्रोकॅन्टर आणि सॅक्रल हायटसच्या एकदम बरोबर मधात आहे. तो वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे त्यांचे लँडमार्क दिलेले आहेत. भरपूर सारे अप्रोचेस आहेत आणि हा डीप ब्लॉक आहे. पहिली गोष्ट 20 ते 25 ml टाकावा लागतो. अँकल फूट किंवा टोजचा रिस्पॉन्स बघा तुम्ही. राजचं सेम आहे, त्याचं फक्त लिथोटॉमी अप्रोचने तो सॅक्रल हायटस आणि इस्चिरल ट्युबरोसिटीच्या मधात घेतो आहे. आणि अँटीरियर अप्रोच, अँटीरियरली तो फार मुश्किल आहे, तुम्हाला पोस्टिरियर फायबर रीच होत नाही. तर खूप मोठी नर्व आहे, ऑनसेट मोठा आहे, कारण की ही रेझिस्टंट पण आहे त्याची ॲक्शनला, ॲक्शन कंप्लीट येत नाही. त्याच्यामुळे सप्लिमेंट करावा लागतो. स्पेशली सेन्सरीसाठी तुम्हाला अँटीरियरच्या ज्या काही नर्व्ज आहेत त्या, समजा सेफॅनस असेल, मल्टिपल मसलमधनं जातं, पेनफुल आहे, पोझिशनिंग डिफिकल्ट आहे आणि कॉम्प्लिकेशन्स होण्याचे खूप चान्सेस आहेत. पहिलं तर ब्लॉक बसत नाही. तर ही शियाटिक नर्व लार्जेस्ट नर्व, टर्मिनल ब्रांच ऑफ सॅक्रल प्लेक्सस, लंबारचे शेवटचे 2 घेते आणि सॅक्रलचे 1, 2, 3 घेते. ग्रेटर शियाटिक नॉच बिटवीन मॅक्सिमस अँड पायरिफॉर्मिस निघते आणि मग ग्रेटर ट्रोकॅन्टर आणि इस्चियल ट्युबरोसिटीच्या मधातनं जाते. ठीक आहे, तर मागच्या ज्याही काही सर्जरीज आहेत त्या करू शकतो. शियाटिक नर्व एन्ट्रॅपमेंटचं ट्रीटमेंट पायरिफॉर्मिस सिंड्रोम, फिमोरल आणि लंबर प्लेक्ससच्या कॉम्बिनेशनसोबत ॲम्पुटेशनला, फूट अँकल सर्जरीला पण खूप डीप आहे. याच्यापेक्षा स्पायनल बरा किंवा मग हा USG गायडेड पण हा डीपच पडतो.